महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचलेली आहे। आज निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जांची परत घेण्याची तारीख आणि मुदत आता संपलेली आहे। अनेक पक्षांमध्ये बंडखोरी झालेली आहे, तर अनेक पक्षांचे कार्यकर्ते थेट मंत्री, आमदार आणि नेत्यांच्या दारापुढे ठिय्या मांडत बसलेले आहेत। आणि यात सर्वाधिक फटका आणि सर्वाधिक निष्ठावंतांना डावलण्याचं काम झालंय ते म्हणजेच सत्ताधारी भारतीय जनता पक्षामध्ये। भारतीय जनता पक्षाचे 20-20, 25-25 वर्ष पालखी वाहणारे आणि सत्तेमध्ये नसताना याच भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि प्रसार करणारे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आज नाराज आहेत। जरी त्यांची आज समजूत काढण्याचा प्रयत्न होत असेल तरी मात्र अनेक असे नेते आहेत की त्यांनी बंडखोरी केलेली आहे, तर अनेकांनी थेट पक्ष बदललेला आहे। भाजप आता सत्तेमध्ये जेव्हा आलेला आहे, यामध्ये निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आपण हालत बघू शकता। तिकीट न मिळाल्याने मारामारी, बाचाबाची, बोलाबोली या अनेक गोष्टी आहेत, तर कोणी म्हणतंय की पेट्रोल घेऊन अंगावरती जाळून घेईल। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता प्रचंड अस्वस्थ आहे, कारण की आयाराम गयारामांना भारतीय जनता पक्षाने निवडून येण्याचं मेरिट लावलं आणि याच ठिकाणी निवडणुकीला तिकीट वाटपही त्यांनाच करण्यात आलेलं आहे। मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांच्याकडे उमेदवारही नसतील आणि ज्यांच्याकडे पक्ष चालवण्यासाठी माणसंही नसतील, अशी टीका ज्या पक्षावरती केली ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना। मात्र आज उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना पुन्हा एकदा जोमाने पुढे जाताना दिसत आहे। मंडळी, इतकंच काय की निष्ठावंतांना डावलण्यामुळे प्रचंड अस्वस्थता भारतीय जनता पक्षामध्ये आहे, तर शिंदे गटामध्ये सुद्धा फोडाफोडीचं राजकारण आणि गोळाबेरीचं राजकारण करत असताना अनेक दिग्गज ज्यांना ठाकरेंनी मोठं केलं, ज्यांना नावारूपाला ठाकरेंच्या सेनेने दिलं, ते आज शिंदे यांच्याकडे गेलेले आहेत। मात्र केवळ सत्तेच्या मागे फिरणारे असे अनेक नेते आहेत, जरी तिकडे गेले असतील तरी भारतीय जनता पक्षाचे नाराज कार्यकर्ते मातोश्रीवरती आहेत। मीरा भाईंदर महानगरपालिकेतून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते घेऊन भारतीय जनता पक्षाचे महामंत्री, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आज मातोश्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत। याच उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे या ठिकाणी एकच जल्लोष आज दिवसभर मातोश्रीवरती बघायला मिळाला आहे। असंख्य पक्षप्रवेश निवडणुकीच्या तोंडावरती आलेले आहेत। भारतीय जनता पक्षासाठी आम्ही जीवाचं रान केलं, भारतीय जनता पक्षासाठी आम्ही अंगावर घेतलं, मात्र आज या ठिकाणी उपऱ्यांना आणि बाहेरच्या पक्षातील आलेल्या लोकांना तिकीट दिलं जातं, याची खंत आम्हाला आहे। उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटताना जे हसत होते, आज मात्र त्यांनाच तिकीट भारतीय जनता पक्षाने नाकारलेलं आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाची या ठिकाणी नाक दाबून बुक्क्यांचा मार असा सहन करावा लागत आहे। तरी असंख्य गोळाबेरीज आणि सामदाम दंडभेद करून बिनविरोध करण्याचा जो सपाटा सुरू आहे, त्यामध्ये सर्व काही अलबेल दिसून येत आहे। मंडळी, सध्याचं राजकारण बघता आणि या ठिकाणी मीरा भाईंदरचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या सेनेसाठी फायद्याचा ठरेल का, आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाचा नगरसेवक आपल्या प्रभागात निवडून येईल, हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा। नवीन व्हिडिओसह जय महाराष्ट्र।